रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राजन साळवी आज मुंबईत होत आहे, कशा प्रकारे बघता? सामान बंधूंनी खूप विरोध केला, पण शेवटी त्यांच्याही प्रयत्नाला यश आलं. हे आता ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं 2-2, 3-3 चांगले आहेत. राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे. निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहे. आज शरद पवारांची भेट घेणार का अशी चर्चा आहे, कारण की ज्या पद्धतीने काल नाराजी व्यक्त केली होती ते शिंदेच्या स्वागतानं याच्यानंतर. मग नाराज व्यक्त केल्यानंतर पुन्हा भेटायला कशाला जायचं? मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात असतं. स्वतंत्र काम असेल आदित्य साहेबांचं. इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे अशी चर्चा आहे. भेटतील ना, चांगली गोष्ट आहे ना, कारण शेवटी इंडिया आघाडी टिकली पाहिजे. भारतीय जनता पार्टीला एकत्रित विरोध केला पाहिजे, या सगळ्या भूमिका तर केल्याच पाहिजे. राजन साळवी यांच्या शिंदेगडात पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरेगडावर काही परिणाम होईल असं वाटतं कोकणात? राजन साळवी हे रत्नागिरीचे एका विधानसभेचे आमदार होते, त्यामुळे अख्ख्या शिवसेनेवर काय परिणाम होणार आहे तेवढ्यापुरतं होईल त्या मतदारसंघात, असं मला वाटतं. नितेश राणेंनी म्हटलं की मदरशामध्ये देशविरोधी कारवाया चालतात, ते बंद केले पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी. कोणी बंद केलं पाहिजे? जरा नितेश राणेला सल्ला द्या म्हणा. देशात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार, कोणी बंद केलं पाहिजे हे जरा तुम्ही सल्ला द्या म्हणा नितेश राणेंना. चौकशी केली पाहिजे त्यांनी असंही म्हटलं. हे पाच सरकार केंद्रात आणि राज्यात तुमचं आहे ना, तर कोणी केली पाहिजे चौकशी? आम्ही केली पाहिजे का? काँग्रेसने जाऊन केली पाहिजे का? राष्ट्रवादीने जाऊन केली पाहिजे का? अरे तुमचं सरकार आणि तुम्ही चौकशी केली पाहिजे, म्हणजे तुमच्या सरकारमध्ये काडीची किंमत नाही तुम्हाला, असं त्याचा अर्थ आहे. ओके, थँक्यू भाऊ. थँक्यू. चिरंजीवी के लैंगिक भेदभाव वाले बयान पर क्या नाही